नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मी चालली आहे कुठे या तुम्हाला पण सांगते. पहा बरं, मी मस्त तयार वगैरे होऊन निघाली. मानकापूरचा सिग्नल वगैरे क्रॉस केला. मग आम्ही पोचलो समोर. कुठे तर या तुम्हाला पण सांगतो. आम्ही चाललो होतो कोराडी. कशासाठी? देवीचं दर्शन घ्या. कारण की नवरात्र चालू झाली, मग काही देवीचं दर्शन होत नाही चांगल्यानं. म्हणून म्हटलं नवरात्री चालू व्हायच्या एक दिवसा पहिलेच येऊन जावं थोडेसे दर्शन घ्यायला. मग नवरात्रामध्ये पण येऊन पाहावं म्हटलं बा कसं राहते अजून. तर मग आम्ही आलो अंदरगी. तिथं मस्त झुले वगैरे पण लागले होते. मी आली होती कोणासोबत या तुम्हाला पण सांगते. मी आली होती माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत कोराडीला. त्याला पण आवडते इथे यायला. तर मग आम्ही पूजा वगैरे घेतली मस्तपैकी. मग आम्ही निघालो समोर जायसाठी. पहा बरं, आज काही जास्त भीड नाही आहे. मग नाही तर नवरात्र चालू झाल्यावर खूपच भीड राहते इथं बरं का. एवढी की पाय ठेवायला जागा नाही राहत. मग आम्ही अंदरगी आलो. अंदरचे ते डेकोरेशन पहा तुम्ही, किती सुंदर, किती छान असं होतं. आणि इथं मस्त मोठे कमळाचं फुलही ठेवलं होतं. कारण कमळाचं फूल म्हटलं तर देवीचं खूपच प्रिय फूल आहे तो. मग अंदरचं डेकोरेशनही खूप छान होतं. मग देवीची छानपैकी आम्ही दर्शन वगैरे केले. मग थोडंसं येऊन बसलो आम्ही बाहेर बसलो. मग थोडंसं फिरलो वगैरे. मग या तुम्हाला पण सांगतो, आम्ही ना तिथं असं वेगळं का पाहिलं आहे तर या तुम्हाला पण दाखवते. आम्ही ना पाहिली आहे खूप मोठी ओटी देवीची. देवीला चढवते ती ओटी. मग देवीचे दर्शन पण घेतले. मग आम्ही आलो बाहेर मस्त दुकानं वगैरे लागले होते, जे देवीला लुगडं वगैरे चढते त्याची. आणि इकडं समोर माहीत आहे शिवाजी महाराजांची मूर्ती पण होती मस्त, ते बघितले. मग आलो आम्ही बाहेर आलो. थोडेसे दुकानं फिरले. मग मस्त थोडीशी काही खरेदी केली. मग निघालो आम्ही पुढं जायसाठी. पुढं पण खूप छान दुकानं होते. रांगोळीचे वगैरे, बॅगचे वगैरे खूप मस्त होते. कानातले खूप छान होते तिथं. मग आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन थोडासा चिवडा वगैरे खाल्ला. मग निघालो आम्ही घरी यासाठी. भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.